येऊ का? नमस्कार. या या गुरुजी, बसा. हरिओम हरिओम. गुरुजी तुम्ही इथे? हो, आम्हीच बोलवून घेतलंय त्यांना. गुरुजी, तुम्ही सांगितलं होतं की लग्नानंतर रायाची पहिली बायको मरणार आहे. हो, मीच भाकीत केलं होतं. हो, म्हणून तर घटस्फोट घेतला आम्ही. कृष्णाच्या जीवाला अजूनही धोका आहे का? धोका होता, पण आता नाहीये. ज्योतिष भाकीत करतं, ग्रहांचे परिणाम सांगतं, पण बऱ्याचदा आपल्या चांगल्या कर्माने त्या ग्रहांचे परिणाम देखील बोथट करता येतात. राया आणि कृष्णाच्या बाबतीत देखील असंच झालं असावं. परवा दादासाहेब माझ्याकडे त्या दोघांच्या पत्रिका घेऊन पुन्हा आले होते. तेव्हा मला असं जाणवलं की एक काळ असतो, महादशा असते, त्या त्या काळात त्या त्या गोष्टी घडतात. आता तो काळ, ती महादशा निघून गेलीये. यांच्या प्रेमाने ज्योतिषालाही हरवलंय. म्हणजे रायानं कृष्णावर आलेली सगळी संकट पळवून लावली. कृष्णाच्या प्रेमानं काळावर देखील मात केली आणि घटस्फोटानंतर तो काळही नाहीसा झालाय. आता या दोघांचं पुन्हा लग्न लावलं तरी काहीच हरकत नाहीये. आमचा विश्वास नाही याच्यावर. म्हणजे या दोघांनी परत लग्न करायचं याला तुझा विरोध आहे? नाही, यांनी जरूर लग्न करावं, सुखानं संसार करावा, पण या थोतांडाच्या आहारी न जाता एकमेकांवर विश्वास ठेवून लग्न करावं. खरंय भाऊचं, नातं टिकवण्यासाठी घरदारांपेक्षा एकमेकावर असलेला विश्वास जास्त महत्वाचा आहे. आणि आता नका या समजायच्या मागं लागू. काय होणार काय नाही होणार याचा विचार करण्यापेक्षा आता जेव्हा लगीन करा तेव्हा आज मध्ये जगा. एकमेकांबरोबरचा प्रत्येक क्षण आनंदात घालवा. बाकी आपल्या वाटेला आलेले भोग कोणाला चुकलेत? आमचं हे घरातून निघून गेल्यानंतर मी पण खसले होतेच की, तरी आलेच की परत, झालाच की परत नव्यानं संसार सुरू. मला बी पटतंय तुमचं भुयाजी. आपण समद्यांनी मरणाचं मनातनं काढून टाकूया. आणि असं बी रायांची पहिली बायको लग्नानंतर मरणार होती. आता ही पुण्यांदा लग्न करणार म्हणजे हे त्यांचं दुसरं लगीन असणार आहे. तेव्हा कृष्णीच्या जीवाला काहीच धोका नाही. तुमच्या प्रेमाने आमचे पण डोळे आज उघडले. राया कृष्णा, अहो तुम्ही एकमेकांसाठी बनलायत. तुम्ही एकमेकांना साथ दिलीत ना तर तुमचं कुणीही काहीही बिघडवू शकत नाही याची खात्री पटली आम्हाला. आणि म्हणूनच तुमच्या दोघांचं परत लग्न होणारच, आणि तेही एकदम धुमधडाक्यात. आबा, आता कुठं तुम्ही आमच्या मनातलं बोललात काय? कृष्णा, आत्ताच्या आत्ता तू माहेरचा रस्ता धरायचास. अगं, आता तुझं परत लग्न होणार आहे, अगदी वाजत गाजत.
हळद आणि साग्र संगीत लग्न सोहळा करायचा आहे आपल्याला. त्यामुळे लग्नाच्या आधी नवरीनं सासरी राहणं बरोबर नाही ना. चला गुरुजी, एक चांगला मुहूर्त सांगा. नाही, यावेळेसचा मुहूर्त आम्ही काढणार. आमचे पोरं ज्यावेळेस एकमेकांना हार घालतील तोच भारी मुहूर्त समजायचा. आणि आबा, यांचं लग्न उद्या. हो चालेल. मला पण कधी एकदा माझी सून परत या घरात येते असं झालंय. चला तर मग सगळे आता हळदीच्या आणि लग्नाच्या तयारीला लागा. लगेच लागतो. ही लग्न वाजणार पण आणि गाजणार पण. माझ्या कृष्णाची आणि रायाची जोडी जगात एक नंबर असणार. कृष्णा, आता कसला विचार करतेस तू? राया, मला विश्वासच बसेना झालाय रे. आपलं परत लग्न होत आहे. आपण परत नवरा बायको असणार आहे. मला असं वाटत होतं माझ्या नशिबात हे सुख कधीच नसणार, ते कधीच येणार नाही. पण ते आलं. मला हे सगळं स्वप्न वाटत होतं राया. असं वाटत होतं तू आत्ता हाक मारशील आणि मला झोपेतनं जागं करशील. एक काम कर ना, मला चिमटा काढ ना. अगं, अरे काढ ना पटकन. हा. आता तरी पटली का खात्री? नाही ना, मला पटनाच झालंय. कालपर्यंत असं वाटत होतं ह्या घरातली माणसं मला परत या घरात घेत आहेत की नाही, आणि आज त्याच घरातली माणसं आपले लग्न लावतायत. सगळ्यांचं मन साफ झालं राया. आपलं घर एक झालंय आणि आता सगळ्यांनी आपलं नातं पुन्हा जुन्या वळणावर आणून ठेवलंय. राया, आज मला माझ्यासारखी नशीबवान मीच वाटतेय बघ. बघ, मी तुला सांगितलं होतं का नाही? थोडा त्रास सहन कर, सगळे व्यवस्थित होईल. आणि खरं सांगू कृष्ण, हे सगळं तुझ्यामुळे झालं. तू जर या कठीण परिस्थितीत मला जर साथ दिली नसती तर आपल्या दोघांच्या आयुष्यात आजचा हा दिवस आलाच नसता. कोण म्हणलं माझ्यामुळे झालंय? ही आपल्यामुळे झालंय. खरं माझा जीव वाचवण्यासाठी तू तुझा जीव किती वेळा धोक्यात घातलायस राया. अगं, मी तुझा जीव नाही, मी माझा जीव वाचवलाय. कारण तुला जर काय झालं असतं तर मी माझा जीव सोडला असता कृष्ण. असलं अभद्र बोलू नकोस. आता मरणाचं नाव परत कधी काढायचं नाही. आपल्यासोबत जे काय वाईट व्हायचं होतं ते होऊन गेलं. आता फक्त सुखाने संसार करायचा. कृष्णराया, चला पटकन माझ्या बरोबर. का ग, कुठं जायचंय? चला लवकर, कळेल तुला. आई, आई काय ग? आबा, तुम्ही कधी आला? हे काय, आत्ताच आलो. तुझा डोळा लागला होता तेव्हा. काही काम होतं का? का? काही काम असेल तरच आम्ही या खोलीत यायचं का? नाही नाही, तसं नाही. आबा, आबा, माफ करा आम्हाला. आम्ही तुम्ही दिलेले संस्कार, या घराची इब्रत नाही जपू शकलो. जेलमध्ये गेलो होतो आम्ही. सगळ्या गावासमोर आपल्या घराच आपलं नाव धुळीत मिळवलं. आबा, माफ करा. अरे हे काय बोलतोयस तू पोरा? उलट आम्हाला तुझा आता अभिमान वाटतोय. किती धीरानं तू या सगळ्याला सामोरा गेलास. दुसरा कोणी असता तर भिवून पळून गेला असता, नाहीतर भीतीनं जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं असतं. पण तू लढलास, मागे नाही हटलास, उभा राहिलास.
आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतोय. उलट मीच तुझी माफी मागायला हवी. आबा काय बोलताय? तुला ओळखायला मी चुकलो. मी परत या घरात आलो तेव्हा मायेचे 2 शब्द बोलायचे सोडून मी फक्त अधिकारच गाजवला. सगळ्यांना कर्तव्याची जाणीव करून देत मी स्वतःच कर्तव्य करायला मात्र विसरलो. तू माझ्यापासून नजर चोरू नकोस. खरं तर मलाच तुझ्या नजरेला नजर देता येत नाहीये. खरं तर या गावात तू विधातेंचं नाव मोठं केलंस भाऊ. इथल्या गावाच्या नजरेत मान सन्मान मिळवलास. देवाचा दर्जा देतात इथली लोक तुला. हे सगळं बघून माझा ऊर अभिमानाने भरून येत होता भाऊ. पण हे सगळं सांगायची तुला कधी हिंमतच झाली नाही. आबा मला माफ कर पोरा. मला माफ कर. पुण्य कमवायच्या नादात मी तुला बापाचं प्रेम द्यायलाच विसरलो. हो, त्यामुळे आम्ही तुम्हाला माफ नाही करणार. खूप त्रास दिलाय तुम्ही आम्हाला. आम्हाला ज्यावेळेस तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही नव्हताच. आमचं लहानपण हिरवून घेतलंय तुम्ही. अहो, साधं मायेने जवळ घेतलं नाही तुम्ही आम्हाला आणि माफ करा म्हणताय. आबा, आम्हाला तुम्हाला एक शिक्षा द्यायची. आबा, तुम्ही आम्हाला मिठी मारायची. कडकडून मिठी मारायची. आई, अगं ही सगळं काय ग? हे तुझ्यासाठी नाहीये, हे कृष्णासाठी. कृष्णा, तू आल्यापासून मी सुनेचा मान कधी तुला दिलाच नाही आणि मला माझी चूक सुधारायची. आजपासून तू माझी सून नाही, लेक आहेस आणि हे सगळं तुझ्यासाठी. आऊ पण आत्या, ह्या सगळ्याची खरंच काही गरज नाहीये. गरज हाय. अगं हे समजा तुझाच आहे, मग तुला नको द्यायला. जशी माझी रंजना तशी तू. योगी यो माझ्यातर्फे तुला. आऊ पण फुयजी. कृष्णा, नाही म्हणू नकोस. घे. आत्या, खरंच या दागिन्यांची काय बी गरज नाही. ह्यापेक्षा मला तुमचा आशीर्वादच खूप आहे. तुम्ही ना अशीच माया करत राहा माझ्यावर. तू मला अजून माफ केलं नाहीस ना, मग कशी करणार माया? नाही हो आत्या, असं काय बी नाहीये माझ्या मनात. तसं नसतं ना तर तू मला आई म्हणाली असतीस. आई, अरे वा, आज भाऊ आला आरतीला. दिवस कुठे उगवलाय आज? आई, अगं आबांना चांगलं वाटेल ना म्हणून आलोय. आणि तसा पण त्यांचा नियम आहे ना, आरतीला सगळ्यांनी हजर पाहिजे. मग आम्ही कसा तो नियम मोडणार काय? हो का? पण हे कसे आले नाहीत अजून? कधीच वेळ चुकवत नाही. हो ना, एवढ्यात यायला पाहिजे होते मामांजी. थांबा, मी बघून आले. अरे तुम्ही असे लांब का उभे आहात? या ना, या इकडे या. तुम्ही किती कष्टाने हे मंदिर बांधले. हे मंदिर निव्वळ देवाचं निवासस्थान नाही, तर तुमच्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक आहे. तुम्ही दोघांनी प्रेमाचा एक नवा आदर्श घालून दिलाय आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. आम्हाला पण आपल्या या मंदिरासमोर उभं राहून ना आज खूप प्रसन्न वाटतं. हा, मग आजपासून तूही आरतीला रोज नियमितपणे यायचंस काय?
हो. अरे तुम्ही असे निवांत का उभे आहात? एकमेकांची तोंड बघत. आज तुमच्या दोघांचं लग्न आहे ना, मग चला तयारीला लागा. लग्न कसं धूमधडाक्यात झालं पाहिजे. कृष्णीचा रायांशी जेव्हा पहिल्यांदा लगीन झालं होतं ना, तेव्हा आपण दोघही नव्हतो मांडवात. वाटलं होतं माझ्या लेकीच्या लग्नात मला कधीच मिरवता येणार नाही, पण माझ्या लेकीने ते भाग्य मी माझ्या पदरात टाकलं. एकट्या तुझीच नाही, माझ्या पण पदरात टाकले, आपल्या दोघांच्या पदरात टाकलं ती भाग्य. आपण तुम्हाला पदर कुठं आहे? भाऊ, तुमच्या लग्नात नव्हतो आम्ही, पण तुमच्या लग्नातली सगळी कसर आम्ही आमच्या नातवाच्या लग्नात भरून काढणार आहोत. भाऊसाहेब, आपली परवानगी असेल तर मंगलाष्टका सुरू करूयात. सुरू करा. शुभमंगल सावधान. ताई दादा उखाणा घ्या ना. अगं घे ग पोरी उखाणा. कृष्णा, घे उखाणा. हा, कृष्णा होऊन जाऊ दे, हलक्यात कामच नसतंय आपलं. कलियुगात सत्यवान सावित्रीसाठी लढला. कलियुगात सत्यवान सावित्रीसाठी लढला. काळाला हरवून इतिहास नवा घडला. रायाच्या सहवासाने गेले सुखाच्या सरींमध्ये न्हाऊन. भाग्यवान आहे मी जी झाली विधात्यांची सून. बर चला फोटो काढूया आता.